तर काय, हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर आता वाजलेत 11 आणि मी 11 वाजता उठली आहे, कारण रात्री झोपायला लेट झाला होता. सो एवढं ट्रॅव्हल झालं ना गाडी घेतल्यापासून. खूप म्हणजे खूप फिरणं झालं. आता म्हणलं येऊ थोडंसं रुटीनला आणि लागू आपल्या कामाला. तर घरातला सेटअप तर ऑलमोस्ट झालाय सर्व. आता फक्त जे डेकोरेशनचं सामान होतं ना ते काढायचं बाकी आहे. ते 2 पोते. तर माझा प्लॅन चालू आहे आज काढू म्हणून, बट सांगता नाही येणार. काही मी सांगू शकत नाही माझं नंतर काय चेंज होईल, कारण मला ब्रँडचे शूट पण पेंडिंग आहेत खूप. मी इकडं तिकडं फिरण्यातच सगळा टाइम गेला. सो ते शूट आधी मी कम्प्लीट करून घेईल आणि त्यानंतर मग मी बघेल काढलं तर मग. आणि गॅलरी वगैरे सर्व आता तिथलं तो AC आहे ते घेऊन जाणार आहे. आणि मला एक मॅट्रेस पण अनबॉक्स करायची आहे. आणि आता मी सध्या खाते जांभळ, कारण मला लागली भूक. भाऊ येतोय, तो घेऊन येणार आहे नाश्त्याला येताना, असं आहे. आणि आता लॉंग ब्लॉग तर स्किप करायचे नाही आहेत यार, डेली पोस्ट करायचे. सो कन्सिस्टन्सी इज मॅन्डेटरी. बघू आता हा व्हिडिओ कधी येईल, कारण शूट करते पण एडिटच करणं होत नाहीये. बट अभी से हम करेंगे सब कुछ. रूटीन चांगला लावू आपण. आणि आता आणखी ड्रिल मशीन नाहीये. मी पडद्यांसाठी ना ते हुक मागवलेत, बट ते आणखी इकडे येतच नाहीयेत ह्या ॲड्रेसवर. आता 2 वेळेस ॲमेझॉनवरनं तर कॅन्सल झाले, आता फ्लिपकार्टवरनं मागवलेत. आता 15 तारीख दाखवली आहे, आज आहे 11 तारीख, अजून 4 दिवस. सो वाटच बघणार, दुसरं काय करू शकत नाही. आणि इथं कन्स्ट्रक्शन खूप चालू आहे आजूबाजूला, त्याच्यामुळे तुम्हाला माझा आवाज येत असेल, बट बॅकग्राऊंडला डिस्टर्बन्स पण खूप असेल. सो असं आहे. तर चला मी खाते, तो पण भाऊ येईलच. आणि देन मी आंघोळ करून अगोदर शूटला लागते. अगोदर भाजी करून घेते, जेवण पण गरजेचं आहे ना. अगोदर भाजी करून घेते अँड देन मग आंघोळ करते आणि मग मी माझ्या शूटला लागते. म्हणजे ते एकदा झालं ना माझं टेन्शन गेलं. ओके चलो. तर गाईज माझा खूप मोठा पचका झालाय. मी भाजी वगैरे कट केली आणि मी उठायच्या आधीच लाईट गेलेली होती. बरं, मी विसरले लाईट गेली म्हणून. आणि मी भाजी कट करून ठेवली आणि आपलं इंडक्शनवर काम आहे. आता नाश्ता, भाऊ आला तोपर्यंत आता नाश्ता करून घेते, आंघोळ करते आणि माझी शूट करून घेते, कारण आता शक्यच नाहीये. बघू लाईट येईल तेव्हा. आता मी कट करून ठेवले भाजीला, लाईट येईल तेव्हा करते. तर काही झालं, माझं एक शूट झालं आणि आता आम्हाला गाडी वॉशिंगला लावायची आहे, त्यामुळे निघालोत आम्ही बाहेर. तर देहूला जातोय. अगोदर वॉशिंग करायची होती, मग देहूला जायचं होतं, पण आता ते वॉशिंग सेंटरच बंद आहेत आणि एकतर घरी लाईट नाहीये, त्याच्यामुळे घरात तर बसू वाटत नाहीये, म्हणून निघालोय आता. देहूला जातोय. गाडी माहित नाही चालवता येईल का नाही, ट्रॅफिक असेल तर,
बट बघू काय होतंय. आणि त्यानंतर मग कुठे दिसलं रस्त्यामध्ये वॉशिंग सेंटर तर वॉशिंग पण करून घेऊ गाडीची, क्योंकि अभी ब्लॅक ली है तो मेंटेनेंस तो होगा ही, मेंटेन तो करना ही पडेगा. आणि जर वॉशिंग नाही केली, चमकली नाही, तर मग ते ब्लॅकचा काय फायदा मग भारी दिसण्याचा. सो बघूया आता काय आहे, काय नाही. तर चला मी सांगतो तुम्हाला, अपडेट देते काय होईल पुढं. और ये भी है हमारे साथ. हा बरोबर बरोबर. हो हो बस लाव. करेक्ट करेक्ट. थांब घड्याळ देते. गाईज आता आम्ही जाऊन आलो देहूला फिरून. आता घरातलं थोडंसं आवरू म्हणलं, 2 पोते बाकी होते डेकोरेशनचे काढायचे, तर तोच पसारा इकडे चालू आहे. सर्व पसरून तेलाच्या बॉटल्स आणल्या, डोक्याचं तेल. आता घड्याळ लावायला चालू आहे. घड्याळच्या साईडचे बटरफ्लाय काढताना तुटलेत, सो आता ते नाही लावता येणार. बस बस. गाईज आता माझा बोर्ड लावायचा आहे, त्याचं चालू आहे. बंद झाली. क्रिएटर बहिणीसाठी काय काय करावं लागेल आधीच म्हणतोय, किती कुठं नाही रे बाबा, काय काय करायचंय. तर गाईज आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. आणि मी प्रयत्न करेल की हा महिना मी पूर्ण मिनी ब्लॉग लॉंग ब्लॉग्स अपलोड करेल. नाही झालं तरी मी 1 दिवसाआड तरी लॉंग ब्लॉग अपलोड करेल नक्कीच. आणि यस, ह्या महिन्यात तरी मी तुम्हाला पूर्ण या नवीन घराची होम टूर तसंच सर्व जो काही मी सेटअप केला आहे तो नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि छान छान कमेंट्स करा, म्हणजे मला आणखीन मोटिवेशन भेटेल नवीन नवीन काहीतरी आणण्यासाठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.